जेव्हा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर असते तेव्हा निश्चितच राजकीय घडामोडींचा वेग हा अधिक गतिमान असतो आणि राजकीय वातावरणामध्ये नेमकं काय घडतंय हे त्या घटनांच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तींनाच माहिती असतं. त्याचं पुरेसं आकलन फक्त त्याच मंडळींना झालेलं असतं. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काही राजकीय अस्थिरता आहे, लोकसभेनंतर जी काही समीकरणं बदलत आहेत त्यात भाजपचा देखील महत्त्वाचा वाटा आहे आणि भाजपच्याच अंतर्गत राजकारणामध्ये अनेक फेरबदल होत आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. भाजप सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहे असं सध्या तरी दिसतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी भाजपच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आपल्यासोबत आहेत. ताई, स्वागत आहे आपलं झीमध्ये. हरियाणापासूनच सुरुवात करूयात. खरं तर काल हरियाणाचा निकाल लागला, तुमचं अभिनंदन त्यासाठी. तुम्ही राष्ट्रीय सचिव आहात. हरियाणातला जो निकाल आहे खऱ्या अर्थानं तो अनपेक्षित आहे आणि भाजपचे नेते देखील मान्य करतायत. माझा प्रश्न असा आहे की हरियाणाच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रावरती कसा होऊ शकतो? सर्वप्रथम मी आनंद व्यक्त करते आणि हरियाणाच्या टीमचे अभिनंदन करते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व स्वीकारून हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीला अत्यंत चांगलं परत करावं लागेल. सर्वप्रथम मी हरियाणाच्या सर्व टीमचे अभिनंदन करते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कामामुळे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर असणाऱ्या विश्वासामुळे हा विजय आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानते. केंद्र सरकारच्या सगळ्या, राज्य सरकारच्या सगळ्या ज्या स्कीम्स होत्या त्याच्याबद्दल पण कौतुक व्यक्त करते. हे खरं आहे की हरियाणामध्ये हा निकाल लागेल असं कोणीच बोलत नव्हतं, पण आम्हाला अत्यंत आत्मविश्वास होता असं म्हणणं चुकीचं आहे. पण आम्हाला विश्वास नक्की होता की आम्ही हरियाणामध्ये कमाल करून दाखवू. मी तर त्याच्यात डायरेक्ट पार्टिसिपेट केलेलं नाही, पण मला खूप आनंद वाटतोय की हरियाणामध्ये हा विजय आम्हाला मिळाला आहे. या विजयाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल तुम्ही विचारलं तर या विजयामुळे महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच खूप उत्साह आणि उल्हास निर्माण झालेला आहे आणि ऑलरेडी आम्ही सकारात्मकतेने काम करत आहोत, तर आम्हाला आणखी बळ याच्यातनं मिळेल. प्रश्न असा आहे की ज्या प्रकारचं सोशल ध्रुवीकरण, सामाजिक ध्रुवीकरण महाराष्ट्रात झालं तसंच हरियाणामध्ये देखील झालं होतं. माझा थेट प्रश्न असा आहे, ओबीसी एकत्रीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राची विधानसभा जिंकण्याचा भाजपचा मानस आहे का? जो पॅटर्न माधवच्या नावानं काही वर्षांपूर्वी मुंडे साहेबांनी राबवला होता तो परत भाजप राबवते? हे पण मुंडे साहेब जेव्हा राजकारणामध्ये आले तेव्हा भारतीय जनता पार्टीचा जन्मासकट मुंडे साहेब राजकारणात आले. जनसंघापासून त्यांनी काम केले. तेव्हा एक एक वर्ग भाजपला जोडत असताना झालेले ते निर्णय आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा मुठभर लोकांचा पक्ष आहे असा प्रचार व्हायचा. तेव्हा हा मासेस्थायी पक्ष असू शकतो हे सिद्ध करण्यासाठी मुंडे साहेब आणि त्यांच्या काळातल्या नेत्यांनी काम केलेलं आहे. पण शेवटी भारतीय जनता पार्टीचा जे मूळ गाभा आहे तो विकास आहे. आमच्या विकासाचं काम करणं हे महत्त्वाचं आहे. माधव म असा तो प्रयोग आहे. त्यामुळे जातीवाद त्याच्यातून नव्हता, पण जी नवीन पक्ष आहे त्या नवीन पक्षामध्ये एक एक वर्ग जोडत जाणं हा प्रयोग नक्कीच होता. आणि काळानुसार प्रयोग बदलले जातात, काळानुसार प्रयोग रिपीट केले जातात, ऑल्टर केले जातात, तसे होतच राहतात राजकारणात. यावेळेला प्रयोग रिपीट होणार आहे की अल्टर होणार आहे? प्रत्येक प्रयोग हा नवीन असतो, त्याच्यामध्ये रिपीट करताना थोडं अजून वेगळापणा असतो. त्यामुळे आमचा प्रयोग आत्ता जो आहे तो आम्ही केलेला विकास, आम्ही निर्माण केलेला विश्वास याच्यावर फोकस असणार. गेल्या 5 वर्षात ज्या काही राजकीय घडामोडी तुमच्या बाबतीत किंवा भाजपच्या बाबतीत झाल्या त्या सगळ्या महाराष्ट्राने पाहिल्या. विधानसभा निवडणुकीची जी काही रणनीती आखली जाते त्यात तुमचा देखील महत्त्वाचा रोल आहे. प्रत्येक कोर कमिटी आणि महत्त्वाच्या बैठकीत तुम्ही आहात. काय नेमका स्टँड आहे भाजपचा? कारण खऱ्या अर्थानं लोकसभेनंतर कुठेतरी एक कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाउमेद होती, खंत होती की कशा प्रकारे आपला पराभव झाला. आता स्टँड नेमका भाजपचा काय? विधानसभेसाठी काय करते भाजप? विजयाची गणितं आखते भाजप आणि भाजप महायुतीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी बैठका घेत आहे. आम्ही भाजपच्या बैठकीत देखील आम्ही हेच प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त, कारण नंबर 1च्या जागा महाराष्ट्रामध्ये जनतेने भारतीय जनता पार्टीला निवडून दिल्या होत्या. आता सरकार स्थापन करण्याची गणितं बसली नाही म्हणून सरकारमधून आम्ही बाहेर पडलो, परत आम्ही सरकारमध्ये आलो. त्यामुळे आता महायुती म्हणून आम्ही एक टीमवर्क कसं करावं याच्यावर पण तेवढंच फोकस करतोय. परत आम्ही सत्तेमध्ये येणार याच्याबद्दल आमच्या मनामध्ये विश्वास आता वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस. हे टीमवर्क करताना महायुतीतल्या घटक पक्षांना सांभाळून घेणं कितपत अवघड आहे? कारण अजित पवारांबद्दल तर दररोज एक ना एक भाजपचा नेता नाराजीच व्यक्त करतोय. मला तर वाटत नाही की कोणी मोठा नेता
म्हणजे मॅच्युअर नेता अशा प्रकारचे कुठलेही भाष्य करताय. अजिबात मला असं काही दिसलेलं नाही. त्यामुळे लोकल लेवलवर कोणत्या तरी एका मतदारसंघापुरतं खाली कार्यकर्त्यांचं लोकल असेल तर अशी परिस्थिती जिथे आघाडीमध्ये पण अशीच परिस्थिती असणार आहे. 3 पक्ष एकत्र आहेत, तिथे सुद्धा हीच चर्चा आहे मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असणार आहे. प्रत्येक पक्ष म्हणतो आमचाच मुख्यमंत्री असणार आहे. त्याच्यामुळे आमच्याचकडे कशामुळे अशा प्रकारे बघितलं चाललंय हे ह्याला म्हणतात अलायन्सचं राजकारण, आणि हे अलायन्सचं राजकारण मध्ये त्याचा भागच आहे. स्थानिक पातळीवर काही वादविवाद असू शकतात असं तुम्ही म्हणताय. आपण ज्या बीड जिल्ह्याचं नेतृत्व करताय, पालकमंत्री देखील होतात, आणि बीडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. वर्षानुवर्ष कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढले, उमेदवार लढले, निवडणुका झाल्या. आता या राजकारणामध्ये हे कसं शक्य आहे? जर 6 विधानसभेच्या जागा असतील तर त्यात तुम्ही कशा प्रकारे ह्या सगळ्या कन्सोलिडेट करणार आहात, आणि जिथे वर्षानुवर्ष वाद आहेत तिथल्या कार्यकर्त्यांना तुम्ही कशा प्रकारे समजून सांगणार आहात? आता थोडंसं पायलट आमचा प्रोजेक्ट झालेला आहे लोकसभेच्या माध्यमातून. कारण पहिली लोकसभा होती अशा प्रयोगानंतर की जो पक्ष अनेक वर्ष कधी जीवनात एकत्र आला नाही, अशा पक्षांची एकमेकांशी युती. त्यामुळं त्याचा आम्ही एक अनुभव घेतला लोकसभेमध्ये की काय प्रॉब्लेम्स असू शकतात. आणि लोकसभेच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांची झालेली मानसिकता सुद्धा अशी होती की बाबा हे आपलं नुकसान झालेलं आहे. आणि कधी कधी असं होतं की आता माझा पराभव फारच निसटता झालाय, असं नाही की मी 1,00,000-2 लाखांनी हरले की बाबा अगदीच काही, पण माझ्या निवडणुकीत सुद्धा अशी तक्रार कार्यकर्त्यांची असू शकते की आम्हाला मतं राष्ट्रवादीची ट्रान्सफर नाही झाली. पण ती पायलट इलेक्शन होती. आता आमच्यासाठी वेगळी भूमिका आहे. आता आम्हाला त्यांना मतं द्यायची आहेत. त्यांची संपूर्ण मतं ट्रान्सफर होऊ शकली नाही, ही परिस्थिती निर्माण होऊ शकली तेव्हा कारण एक नवीन प्रयोग होता, कारण ती मतं भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या प्रभावाच्या विरोधातली मतं होती. पण आता त्याच्यातही बदल होईल आणि आमच्याही लोकांना आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी होऊ. तुम्ही पायलट प्रोजेक्टचा उल्लेख केलात की लोकसभेत तो तुम्ही केला, तो फारसा सक्सेसफुल झाला नाही, तरी तुम्ही अपेक्षा व्यक्त करता की विधानसभेत तो होईल. आपण दसरा मेळाव्याकडे येऊयात. खरं तर दशकपूर्ती पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची यावेळेला आहे. 2014ला गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर तो तुम्ही मेळावा सुरू केला. त्यात अनेक स्थित्यंतर आली. भगवानगडाचा विषय असेल आणि सावरगाव भक्तिगडाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींच्या नंतर आता दशकपूर्तीकडे हा मेळावा येऊन ठेपलाय. यावर्षी पंकजा मुंडे नेमका काय संवाद साधणार आहेत? ते तर मला तिथे मंचावर गेल्यावरच सुचेल. दसरा मेळावा हा माझ्यासाठी अत्यंत वेगळा अनुभव आहे. हा मेळावा हा काही राजकारणाचा हेतू ठेवूनच केलेला कार्यक्रम नाही आहे. हा मेळावा जेव्हा जन्मला तेव्हा असे महाराष्ट्रामध्ये मेळावे इनमिन मला वाटतं 3 व्हायचे. आता मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी वाढत चाललेले आहेत. मागच्याही वेळी दसऱ्याच्या तिथे चौंडीला एक मेळावा झाला होता. तर त्याच्यामुळे हा मेळावा जो आहे तो पारंपरिक आहे. वर्षानुवर्ष हा मेळावा होत गेलेला आहे. मुंडे साहेबांनी त्याच्यामध्ये भाग घेत गेले. राजकीय भूमिका बाजूला ठेवून, राजकीय जोडे बाजूला ठेवून भगवान बाबांनी सुरू केलेली ही सीमोल्लंघनाची एक परंपरा आहे. आणि मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर लोक आग्रह खातर मी ही परंपरा कंटिन्यू ठेवली आहे. लोकांचा आग्रह होता, लोकांना त्याच्यातून खूप शक्ती मिळते आणि म्हणून हा दसरा मेळावा मी करते. आणि दरवेळी गर्दीचा उच्चांक मागच्या पेक्षा वाढत जातो. म्हणजे गेल्या 5 वर्षात तर मी कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते किंवा अशी खूप काही एक म्हणजे लोकांना काही देऊ शकते अशा भूमिकेत देखील नव्हते. पण लोकांनी कमालच करून दाखवलेली आहे आणि त्यांच्या कमाल करण्याच्या काय म्हणतात त्या गुणांसाठी मी तिथे दरवेळी ओढीने जाते. यावर्षी पण जाणार आहे आणि यावर्षी पण लोक मोठ्या उत्साहाने येण्याची मनस्थिती आहे आणि तयारी करतायत. यावेळेला एक वेगळा विषय असा आहे की यावेळेला निवडणूक आहेत. मागच्या 5 वर्षापूर्वी जेव्हा हा मेळावा झाला तेव्हा निश्चितच परिस्थिती वेगळी होती. आजची परिस्थिती वेगळी. आज ओबीसी आणि भाजप हे समीकरण आणखी घट्ट होत जाते लोकसभेच्या नंतर. तसे प्रयत्न देखील भाजपनं केलेत हे आपण उघडपणे मान्यच करायला पाहिजे. या मेळाव्यातून काही राजकीय संदेश तुम्ही देणार आहात का? कारण गोपीनाथ मुंडेंना भगवानगडावरून दरवर्षी काही ना काही दिसायचं. कधी त्यांना दिल्ली दिसायची, कधी राज्य दिसायचं, कधी मुख्यमंत्रीपद दिसायचं किंवा कधी काही गोष्टी दिसायच्या. त्यांनी भगवानगडावरून पंकजा दिसते असंही देखील म्हटलं होतं. यावेळेला पंकजा मुंडे नेमका कुठला राजकीय संदेश देणार आहेत? टू बी स्पेसिफिक. मी असं सांगितलं वेळोवेळी की राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून तिथे आम्ही काम करतो.
तिथून जो संदेश द्यायचा असतो तो संदेश लोकांना मला तिथे मंचावर गेल्यावर सुचतो. आणि आताही माझ्या मनामध्ये खूप चाललेलं आहे, कारण दर वर्षभरात ते साठून आलेलं असतं. अनेक अनुभव असतात, माझा झालेला पराभव, लोकसभेतला माझा अनुभव, त्या भावनेच्या वेगवेगळ्या अनुभवलेल्या गोष्टी, माझ्या पराभवानंतर 5 लोकांनी केलेले आत्महत्या, ह्या सगळ्या गोष्टी मला आत्ता बोलताना देखील अंगावर शहारी येत आहेत. ह्या सगळं दाटून आलेलं आहे, हे सगळं साठून आलेलं आहे. ते मी माझ्या लोकांशी म्हणणं मोकळं बोलते. विराट ती सभा असली तरी खूप माया, खूप प्रेम, खूप विश्वास तिथे असतो. तर त्याच्यातून काय संदेश द्यायचा आहे तो तिथे देईनच, सगळ्या आचारसंहितेचं पालन करून. शेवटचा प्रश्न, तुम्ही भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहात, महाराष्ट्रात तुमच्याकडे मोठी जबाबदारी, कोर कमिटीमध्ये देखील तुम्ही आहात, विधानसभेच्या रणनीतीमध्ये देखील तुमचा समावेश आहे, प्रत्येक बैठकीत देखील तुम्ही आहात. पण कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये जो तुमचं होम पिच आहे तिथे भाजपमध्ये काहीसं आलबेल नाही असं दिसतंय. लक्ष्मण पवार जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी वेगळी भूमिका घेतली, ते परवा एका महाविकास आघाडीच्या बैठकीला देखील उपस्थित होते. मोहन जगताप जे भाजपचे नेते त्यांनी देखील भूमिका मांडली, रमेश आडसकर असतील, ही सगळी नेते मंडळी आता हळूहळू वेगळी भूमिका धरतायत, वेगळ्या प्रकारचे संकेत देत आहेत. हे डॅमेज कंट्रोल पंकजा मुंडे कसं रोखणार आहेत? हे फक्त बीडमध्ये होतं असंही नाही. आता तिकिटांची इच्छा असणारे लोक, ज्यांना इथे शक्यता वाटत नाही, ते प्रत्येक ठिकाणी तुम्ही पहा. आता जसं आता माझ्या मते हर्षवर्धन पाटलांनी निर्णय घेतला, मग ते डॅमेज कंट्रोलच करायला आम्हाला करायला पाहिजे होतं. पण आता तिथं आमचं सेटिंग आमदार राष्ट्रवादीचा आहे. तर असे प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती होते. त्यामुळं ते काही मी डॅमेज कंट्रोल करायचा विषय नाही. उलट बीड जिल्ह्याचं वेगळेपण मी हे सांगते की हे सगळे लोक मला जोडले, ते माझ्यासाठी जोडले गेले आणि ते माझी लोकसभा होईपर्यंत थांबले. कारण त्यांची मानसिकता बऱ्यापैकी अशी होती की पंकजाताईंसाठी आम्ही आहोत, आणि जर पंकजाताई जिल्ह्यात नेता नसतील तर आमची भूमिका आम्ही बांधील नाही. काही लोक हे एका नेत्याकडे बघून येत असतात. तर असे काही लोक होते. आता काही लोक ह्यांनी आधीच ठरवलं असेल की म्हणजे आता मराठा आरक्षणासाठी त्यांनी राजीनामा दिला लक्ष्मण पवारांनी, तर त्यांची मानसिकता तेव्हाच झाली असणार आहे, ज्या अर्थी त्यांनी तेव्हा राजीनामा देऊन टाकला. तर त्यांची भूमिका त्यांनी तेव्हाच ठरवली असणार आहे. लोकसभा होईपर्यंत बरेच लोक थांबले असतील त्या सन्मानापायी किंवा ती वेळ जाऊ देण्यासाठी. काही लोक स्वतःच्या काही लोकांचा पक्ष हे टार्गेट नव्हतं की बाबा पंकजाताईंसाठी काम करतो आणि आम्ही आता बाजूला होतो. काही लोकांना तिकीटाचं एवढ्या महत्वाकांक्षा आहे की ते मिळेल का नाही, किंवा इथलं तिकीट आपल्याला मिळालं तर ते आपल्याला कसं जाईल पुढे, अशी चर्चा लोक करताना दिसतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला काही खूप बगदाड पडले का भारतीय जनता पार्टी प्रचंड अस्वस्थ आहे तिथे, असं अजिबात नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा जो कोर कार्यकर्ता आहे तो तसाच आहे, आणि मतदार खास करून हा शिफ्ट होताना दिसत नाही. इवन मी निवडणुकीला पराभूत झाले तेव्हा सुद्धा मला जेवढी मतं मी विजयी झाले होते तेवढीच मतं होती 19 मध्ये, आणि आता सुद्धा मला 6,76,000 मतं पडलेली आहेत. तर हे म्हणजे अनेक विजयी लोकांच्या मतांपेक्षाही जास्त मतं असतील. तर ही जी वोट बँक आहे ही आमच्यावर विश्वास ठेवणारी वोट बँक आहे, ती आमच्या निर्देशाची प्रतीक्षा करत राहील. हे होते पंकजा मुंडे, ज्यांनी सांगितलं की भाजपचा जो कोर वोटर आहे, कोर कार्यकर्ता आहे, तो कुठेही हल्लेला नाही आहे. लोकसभेत गेल्या लोकसभेपेक्षा अधिक मतं आम्हाला मिळाली, त्यामुळे आमचा जो काही कोर आहे तो कुठेही गेलेला नाही आहे. राज्यातली राजकीय परिस्थिती असेल, ओबीसींचं कन्सॉलिडेशन असेल, किंवा हरियाणातल्या विजयामुळे महाराष्ट्रात भाजपची जी काही बार्गेनिंग पॉवर वाढते, या सगळ्याच विषयांवरती त्यांनी आपल्याशी मुक्तपणे चर्चा केली. आणि त्यासोबतच दशकपूर्ती दसरा मेळाव्याची यावर देखील त्यांनी आपलं भाष्य केले. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे नेमकं काय राजकीय भाष्य करतात आणि कुठला संदेश निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्राला आणि तमाम भक्तांना देत आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.